तरीही ती पुढे काही बोलणार तेवढ्यात देवयानीने कार्तिकचा हात दाबला. त्याने मान खाली करून तिच्याकडे पाहिलं. तिने नकारार्थी मान हलवून इशारा केला, कारण देवयानीला तिची अवस्था पाहून वाईट वाटत होतं. कारण काही असो, पण सध्या किरण हर्ट झालेली हे सत्य होतं, म्हणून तिने त्याला शांत राहण्याचा इशारा केला. कार्तिकने तिच्याकडे पाहून एक सुस्कारा सोडला आणि त्याच वेळी त्याचं लक्ष तिच्या हातावर गेलं. कोपऱ्यापासून हात रक्ताने भरला होता. ते बघून त्याच्या डोळ्यात काळजी दाटून आली. देऊ, काय झालं? रक्त का आले आहे? तो तिचा हात हातात घेत काळजीत बोलला. आणि आता कुठे तिचं लक्ष तिच्या हाताकडे गेले. रिक्षातून उडी मारल्यावर ते हातावर पडले होते तेव्हा दुखापत झालेली, पण कार्तिकच्या काळजीत सगळं विसरून गेले होते. पण आता ते रक्त बघून मात्र तिला वेदनेची जाणीव झाली. डॉक्टर, कार्तिक तिला ओढतच तिथल्या केबिनमध्ये घेऊन गेला. डॉक्टरने लगेच तिला बेडवर बसवून तिच्या जखमेवर मलम करून पट्टी केली. एनी प्रॉब्लेम? कार्तिकने काळजीत डॉक्टरला विचारलं. नो सर, 4-5 दिवसात जखम भरून निघेल, डॉक्टर म्हणाले. ओके, तुम्ही थोडं बाहेर जा, कार्तिक बोलला. तसं डॉक्टर बाहेर गेला. त्याने कार्तिकचं ऐकलं, कारण कार्तिकचे डॅडी त्या हॉस्पिटलचे ट्रस्टी होते. आता तो तिच्या बेडवर तिच्या शेजारी बसला आणि त्याने पुन्हा तिला मिठीत घेतलं. देवो, इज इट हर्टिंग? त्याने विचारलं. नाही. त्याचे उबदार मिठी डोळे मिटून तिने उत्तर दिलं. तुला थोडा पण धीर नाही का? काय गरज होती पळत यायची? त्याने थोडं रागात विचारले. मला खूप भीती वाटत होती. तुमच्या काळजीने जीव चालला होता, ती रडक्या आवाजात बोलली. ए, नाव स्टॉप क्राईंग. ऑलरेडी तू रडून महापूर आणला आहेस. तो तिच्या गालावरचे अश्रू पुसत बोलला. ती हलकेच गालात हसली. तिच्या सुकलेल्या चेहऱ्यावरचं हलकं हसू पाहून त्याला पण समाधान वाटलं. बायको, नाव गेट रेडी टू कम होम. तो हलकेच गालात हसत बोलला आणि तिने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. होम? तिने प्रश्नार्थक नजरेने विचारलं. येस, होम, आपल्या घरी. आता आपण एकत्र राहायचं, ॲज अ हजबंड अँड वाईफ. तो तिचा गाल ओढत बोलला, पण त्याचे शब्द ऐकून तिच्या पोटात मात्र गोळा आला. त्याच्यासोबत राहायचं, त्याची बायको या हक्काने, हे तर तिचं स्वप्न होतं. पण हे सगळं अचानक आणि तेही इतक्या लवकर होईल हे तिला अपेक्षित नव्हतं. तिच्या चेहऱ्यावर मिश्र एक्सप्रेशन उमटले. भीती, गोंधळ, आनंद सगळंच एकसाथ मनात उफाळून आलं. देऊ, एनी प्रॉब्लेम? तू हॅपी वाटत नाही, त्याने थोडं नाराज होत विचारलं. नाही, मी हॅपी आहे. ते थोडं टेन्शन आलं. सो? ती कशीबशी बोलली. सध्या मनात रोहिणी, सायली, काकू, राम सगळेच दिसत होते. त्यांना ते कसं सांगणार होते? ते हे एवढी मोठी गोष्ट? टेन्शन कशाचं? मॉम डॅडचं? डोंट वरी, आय विल हँडल. तो तिच्या डोक्यावरून हात फिरत बोलला. नाही, त्याचं नाही. ते मला एक्सपिरियन्स नाही, ते हडकत बोलले. एक्सपिरियन्स? कशामुळे? कशामध्ये? त्याने आता भुया वर करून विचारलं. अरे बापरे, हे काय आज सगळे प्रश्न विचारणार आहेत का? तिने मनातच स्वतःच्या डोक्यात टपली मारली. देव, डोंट वरी डिअर, आय विल टीच यू एव्हरीथिंग. तो गालात हसत मिस्तीलपणे बोलला आणि तिचे गाल गुलाबी झाले. पोटात लगेच त्याचे बटरफ्लाईज आले, जे आता हळूहळू गुदगुल्या करू लागले. अरे देवा, हे तर वेगळं समजत आहे. त्यात पण नाही एक्सपिरियन्स. पण सध्या टेन्शन वेगळं आहे. कसं सांगू यांना? ती मान खाली घालून मनातच बोलत होती. अन तिचा गुलाबी चेहरा पाहून त्याला तिच्यावर जास्तच प्रेम होत होतं. देव, त्याने तिची हनुवटी पकडून तिचा चेहऱ्यावर केला. तसं तिने त्याच्याकडे पाहिलं. माय बायको, आय लव्ह यू. तो बोलला ना. त्याने खाली झुकून अलगद तिच्या ओठांवर ओठ टेकवले. आता ती पूर्ण ब्लँक झाली. क्षणात तिच्या अंगात वीज सळसळू लागली. पाठीचा कणा ताट झाला. तिचे बेडवरचे हात घट्ट रोवले आणि हृदयाची धडधड वाढून श्वास जड झाले. त्याच्या नरम ओठांचा स्पर्शानं त्याचे गरम श्वास तिला जमिनीवरच स्वर्गात घेऊन गेले. तेवढ्यात दरवाजा उघडण्याचा आवाज आला आणि दोघे पण जमिनीवर आले. देवयानी लगेच त्याच्यापासून दूर झाली आणि खाली मान घालून बसली. बस करा या गुदगुल्या आता. ती पोटावर हात ठेवून मनातच हसत बोलली. कार्तिक, आय वॉन्ट टू टॉक टू यू. मिस्टर पाटील यांचा आवाज आला तसं देवयानीने मानवर करून पाहिलं. कार्तिक आणि त्याचे डॅडी समोरासमोर उभे होते. डॅड, आपण घरी गेल्यावर बोलू. तो बोलला. ओके, तू बाहेर जा, कमिशनर आलेत. मी डॅडशी पण बोलावं लागेल. डॅड, तुम्हाला देवयानीशी काही बोलायचं आहे का? तसं असेल तर माझ्यासमोर बोला. कार्तिक देवयानीकडे एक कटाक्ष टाकत बोला. हो, बोलायचं आहे, पण माझं मी बोलेन. तू जा, तिची काळजी करू नको.
त्याचे डॅडी म्हणाले. कार्तिकने देवयानीकडे पाहिलं. तिने मानेनेच त्याला जायचा इशारा केला. ओके, बट डॅड, रिमेंबर दॅट शी इज युअर डॉटर इन लॉ. कार्तिक म्हणाला. डॉटर इन लॉ शब्दावर जोर देत बोलला. येस, आय विल रिमेंबर इट, मिस्टर पाटील बोलले. कार्तिकने देवयानीकडे पाहिलं आणि मग बाहेर पडला. जाता जाता दरवाजात थांबला आणि त्याने पुन्हा त्याच्या डॅडीकडे पाहिलं. डॅड, टेक केअर ऑफ हर, तो बोलला आणि दरवाजा तसाच उघडा ठेवून गेला. तो जाताच मिस्टर पाटील यांनी देवयानीकडे पाहिलं. आता देवयानी बेडवरून उठून उभी राहिली. मनात धाकधूक अगोदरच सुरू झालेली, पण कधी ना कधी या सगळ्याला फेस तर करावं लागणारच होतं. काय बोलली होतीस तू? कार्तिकमध्ये तुला इंटरेस्ट नाही आणि तू त्याच्या आयुष्यात पुन्हा कधीच येणार नाही, त्यासाठी तू माझ्याकडून माझी बायको पण घेऊन गेलीस. आता भेटत आहेस तेही डायरेक्ट त्याच्याशी लग्न करून. मिस्टर पाटील तिच्यावर नजर रोखत बोलत होते आणि तेवढ्यात, काय सायली दीदी, तिला तुम्ही हिला दिलं, पण तुम्ही तर बोलला की तिला तुम्ही बाहेर पाठवलं. दरवाजामधून आवाज आला. तसं दोघांनी त्या दिशेला पाहिलं. मिसेस पाटील प्रचंड शॉकमध्ये तिथे उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एखादा भूकंप झाल्यासारखे एक्सप्रेशन होते. कोमल, आपण नंतर बोलू, तू जा इथून, मिस्टर पाटील वैतागून बोलले. पण त्याच वेळी त्यांना ढोकलून किरण आतमध्ये आली. ती डायरेक्ट देवयानी आणि मिस्टर पाटील यांच्यासमोर येऊन उभी राहिली. अंकल, हिला हाकलून द्या. कार्तिकसोबत माझं लग्न होणार आहे. तुम्ही बोलला होता हिला इथून घालून टाका. हिची सावली पण कार्तिकवर पडली नाही पाहिजे. तुम्ही आताच हिला हाकलून लावा. किरण खाऊकी गिळू नजरेने देवयानीकडे बघत ओरडली. जस्ट शट अप यू स्टुपिड गर्ल. त्याने काय सांगितलं कळत नाही का तुला? लग्न झाले दोघांचं, मिस्टर पाटील वैतागून बोलले. त्यात काय झालं? मी अजूनही कार्तिकसोबत लग्न करायला तयार आहे. जसं तुम्ही दुसरं लग्न केलं तसं कार्तिकचं पण होऊ शकतं. हिला इथून काढून टाका, किरण बोलले. आणि आता मात्र मिस्टर पाटील यांचा चेहरा रागाने लाल झाला. कोमल, हिला इथून घेऊन जा फास्ट. मिस्टर पाटील रागात ओरडले तसं मिसेस पाटील दचकून भानावर आल्या. त्यांनी लगेच किरणला पकडलं आणि ओढतच बाहेर घेऊन गेल्या. आता मिस्टर पाटील पुन्हा देवयानीकडे वळले. हा तर आपण कुठे होतो? आठवलं, तू बोलली होतीस कार्तिकच्या लाईफमध्ये येणार नाही आणि आता लग्न करून आली. काय विचार करून त्याच्याशी लग्न केलं? आणि तू त्याला सांगितलं आहेस का की तुझ्याजवळ त्याची आई आहे म्हणून? देवयानीने नकारार्थी मान हलवली. मिस्टर पाटील कुशील हसले. मग आता लग्न झाले तर डिवोर्ससाठी पण रेडी राहा, मिस्टर पाटील बोलले. आणि देवयानीने घाबरून त्यांच्याकडे पाहिलं. तो शब्द, फक्त एक शब्दसुद्धा तिला नकशिकांत हादरून गेला. तिचा चेहरा पांढरा फडक पडला. तुला कदाचित माहिती नाही, पण कार्तिक त्याच्या आईचा खूप जास्त हेट करतो आणि जेव्हा त्याला हे कळेल की तू तिला घेऊन गेली आहेस, तुझ्याजवळ ठेवला आहेस, तेव्हा तो खूप रागवेल. आता तुझ्याजवळ 2 ऑप्शन आहेत, कार्तिक नाहीतर सायली, मिस्टर पाटील बोलले. देवयानी विचारात पडली होती. तू सायलीला का घेऊन गेलीस ते अजून मला कळत नाही. एनिवेज, आय नो तू कार्तिकला चूज करशील, तरीही तू लग्न करण्याअगोदर थोडा विचार करायला हवा होता. काय आहे ना, माझ्या मुलाला मी जास्त ओळखतो. लहानपणापासून मी त्याचे प्रत्येक हट्ट पुरवले आहेत. हा हट्ट पण पुरवेल. काय करणार, एकुलता एक मुलगा, त्यात पहिला. खूप जास्त प्रेम आहे माझं त्याच्यावर. त्याच्यासाठी मी काहीही करू शकतो. हे जे मी दुसरं लग्न केलं ना, ते पण त्याचा हट्ट होता. तूच लास्ट टाईम विचारलं होतंस ना की मी सायलीसोबत लव्ह मॅरेज करून पण दुसरं लग्न का केलं, तर हे सगळं कार्तिकसाठी केलं होतं. त्याचा हट्ट होता त्याच्या मावशीला आई बनवण्याचा, तेही त्याची खरी आई जिवंत असताना. असो, आता तू कार्तिकसोबत लग्न केलं आहेस म्हणून फक्त तू पाटील घराण्याची सून आहेस हे लक्षात ठेव. माझ्या मुलाच्या सुखासाठी तर मी रस्त्यावरच्या मुलीलासुद्धा घरात आणू शकतो. मग तू काय चीज आहेस. पण जर त्याला तू नकोशी झाली तर मात्र तुला माझ्या घरात काही स्थान नसेल, हे पण लक्षात ठेव. मिस्टर पाटील सुस्कारा सोडत बोलले आणि बाहेर निघून गेले. ते जाताच देवयानी बेडवर बसली. आता तिच्या मनात विचारांनी थैमान घातलं होतं. सायली आंटी कार्तिक का त्यांचा हेट करत असेल, आणि हे जे मिस्टर पाटील बोलले ते खरं असेल का? खरंच कार्तिकने त्यांना दुसरं लग्न करण्यासाठी मजबूर केलं असेल का? पण का? त्या डायरीमधून तर एवढं कळलं की मिसेस पाटील त्यांच्या मुलासोबत कार्तिकच्या घरी राहायला आल्या आणि नंतर सायली आंटी आणि मिस्टर पाटील यांच्यामध्ये थोडे वाद होऊ लागले.
पण कशावरून वाद होत होते ते त्याने लिहिलंच नाही. आणि कार्तिकने सांगितल्याप्रमाणे सायली आंटीचं बाहेर अफेअर होतं, जे की मला शक्य वाटत नाही. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.